आता दुखणं जरा जरा कमी होईल, काळजी करू नका, तुम्ही लगेच ठीक व्हाल बघा. भीमदादा, भीमदादा, भीमदादा. काय झालं? नरोत्तम जोशी पोलिसांसोबत आपल्या चाळीकडे येतोय. काय वाटलं होतं? मी नाही सांगणार तर त्यांच्यापर्यंत खबर पोहोचणार नाही. पोहोचली बघा. आणि ते पोलिसांना घेऊन येत आहे. आता तुम्ही सगळे पकडले जा. रामजी, आपण जाऊन बाहेर नरोत्तम जोशी आणि फौजदार साहेबांना थांबूया. तोपर्यंत हे क्रांतिकारक लोक बी इथून निघून जातील. असं कसं? रामजी काका सरकारच्या डोळ्यात धूळ फेकणार? जिथे ते कामच नाही करत होते तर पेन्शन पण घेतात का? त्यांच्याविषयी त्यांना काय निष्ठा आहे की नाही? आहे ना. त्यामुळे बाबा बाहेर जाऊन त्यांना नाही थांबवणार. या या या, लवकर 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 या, लवकर या. आपलं यांच्याशी काही घेणं देणं नाही. हाय, आपण खरं खरंच सांगू की आपलं यांच्याशी काही घेणं देणं नाही. बहिणी, तुम्ही काही काळजी करू नका. कोणाला काही होणार नाही. तुम्ही चला. तुम्ही काही ना काही मार्ग तर नक्की काढाल की ते इथे नाही पोहोचणार. पोहोचलोय आम्ही. फौजदार साहेब, हे आहेत क्रांतिकारक आणि हे आहेत ते लोक ज्यांनी क्रांतिकारकांची मदत केली. अटक करा यांना. अटक करा सगळ्यांना. काय करताय तुम्ही? दूर व्हा सगळे. अहो, दूर व्हा. केव्हापासून बकबक चालू आहे की कायदा सगळ्यात मोठा आहे. मी तर इथे माझा इलाज करायला आलो होतो, तुम्हा लोकांचं भाषण ऐकायला नाही. आता मी ठीक झालोय. आणि तू तू मला इथून बाहेर घेऊन जाशील बाबा. आणि जर कोणी हुशारी दाखवायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. माझ्या नवऱ्याला चुप सोडा. राहा. विचार केला की तुम्ही सगळे माझे शुभचिंतक आहात, पण नाही. पोलिसांच्या येण्याची खबर मिळाली तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पळू नाही दिलं का? तुम्हाला वाटलं की पोलीस आम्हाला अटक करून घेऊन जातील. आणि रामजी, तू तर सैन्यासोबत आपली चांगली निष्ठा निभावली है ना? याचा बदला मी घेणार रामजी, याचा बदला मी घेणार. चला सहकार्यांनो. सोडा माझ्या नवऱ्याला, सोडा. फौजदारांची साथ दिली होती ना तुम्ही सगळ्यांनी. तर फौजदाराला सांग भीमला वाचवायला. चला दूर व्हा सगळे. रामजी दूर हो, नाहीतर याचा गळा कापीन मी. चला बाबा, दूर व्हा. चला सहकार्यांनो. अहो अहो, सोडा तर. तू आता मला बाहेर काढशील. ऐका, फौजदार साहेब, की कशाला आलो होतो आपण इथे? तुमच्या डोळ्यांच्या समोर घेऊन गेलाय तो भीमरावाला. आता कमीत कमी रामजी, पुरंजन, मंगेश हे तिघे इकडे आहेत. यांना अटक करून घेऊन चला. चला. कसं? काही पुरावा? कोणी साक्षीदार नाहीये, कशी अटक करायची? उघड आहे की त्याने चाकूचा धाक दाखवून आपला उपचार केलाय. त्याने साफ सांगितले की यात रामजी आणि भीम यांचा दोष नाहीये. कशावरून यांना अटक करायची? चला. जोशीजी, तुम्हाला आणि मलाच माहितीये फक्त का त्या क्रांतिकाऱ्यांनी नाटक केलं होतं जेणेकरून माझा नवरा वाचेल. आणि तुम्ही काय नाही करू शकले माहितीये का?
कारण त्या मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारे मोठे असतात. जशी इथं सगळ्यांची निष्ठा वाचली. जावा इथून. असे काय बघताय? जावा. हे तुम्ही हे माफ कर भीमराव. आमच्याकडे तुम्हा सगळ्यांना वाचवण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. आता कधी तुम्हाला आमच्यापैकी कोणीही त्रास नाही देणार. आणि आम्हा सगळ्यांकडून तुझ्या बाबाला धन्यवाद सांग. आमच्यासाठी तू गद्दार नाहीयेस भीमराव. तू तुझ्या घरी जा आणि आम्ही पण आता ह्या जंगलाच्या रस्त्याने निघून जातो. एक वचन दे भीमराव. वचन दे, जो मार्ग तुला योग्य वाटेल त्या मार्गाने तू देशाची सेवा करत राहशील. वचन दे भीमराव. मी वचन देतो तुम्हाला. मी माझ्या परीने आयुष्यभर या देशाची सेवा करत राहीन. चला. थांब. आनंद, भीमराव आमच्यासाठी गद्दार नाहीये. जो गणवेश तुझ्या हातात आहे ना, याच्याने तू आमच्यासाठी दुश्मन झालायस. आम्ही दुश्मनी चांगल्या पद्धतीने निभावतो. चला. उद्या सकाळी पहिला दिवस आहे माझा सैन्यात. काय असं का बघतीयस? तुमच्यात काहीतरी शोधतीये. काय? हेच की तुमच्यात असं काय की तुमच्यावर कोणता बी माणूस जास्त वेळ नाराज किंवा रागात नाही राहू शकत. ते क्रांतिकारी किती रागात होते, शेवटी त्यांनीच तुम्हाला वाचवलं. अशी कोणती कमाल तुम्ही केली? जादू नाहीये ही. जो योग्य आहे त्याच्या सोबत उभे राहाल तर शेवटी सगळे स्वीकार करतीलच. आणि बघ आता रमा, ह्याच प्रकारे हा समाजही आपल्या जातीचा शेवटी स्वीकार करेलच. आता ह्या गोष्टी समजतायत की हेही अवघडच चाललंय. हां, आता बी जरा अवघड आहे, पण तुमचं म्हणणं समजायला लागलंय. आणि तुम्ही खरं सांगताय, तुमची स्वप्न जरूर पूर्ण होतील. स्वप्न पूर्ण होतील, पण त्यासाठी आपल्या जातीच्या प्रत्येक व्यक्तीला
या लढाईत त्याच उत्कटतेने एकजूट व्हायला पाहिजे ज्या उत्कटतेने हे क्रांतिकारक स्वातंत्र्याच्या लढाईत एकजूट झाले. चला घरी जाऊयात. रामजी, अरे असाच किती वेळ विचार करणार? क्रांतिकारी भीमाला पळवून घेऊन गेलेत. अरे शोध तर घ्या, कदाचित त्याला मारून फेकून दिला असेल. हितेश, आम्हाला माहिती आहे की तुला भीमची किती काळजी आहे. दादा, हे क्रांतिकारक भीमला घेऊन गेलेत. माहित नाही कुठल्या अवस्थेत असेल. आपण कधीपर्यंत इथे वाट बघायची? तुम्ही जा आणि बघा ना एकदा. बघू द्या जरा. हे लई चांगलं आहेत. एकदा घालून दाखवा ना. बाबांनी तुम्हासनी सैन्याच्या वर्दीत बघितलं तर लई खुश होतील. एकदा घालून दाखवा ना. हा काय कुर्ता पायजामा आहे का कधी पण घालायला? उद्या सकाळी जाणार आहे ना, तेव्हा घालेन तेव्हा बघ. जास्त उतावळी होऊ नकोस. आनंद, आता गणवेश घेऊनच आलायस आणि उद्या सकाळी हा गणवेश घालून तू नोकरीला जाशील तर एक रिटायर्ड सुभेदाराची गोष्ट नेहमी लक्षात ठेव. काहीही हो, या गणवेशावर कधीही डाग नको लागू देऊस. घे. हो बाबा. हे काय आहे? कुठे चाललेत तुम्ही? हे असे पुस्तकं फेकून कसं निघून गेला? रमा, ही इंग्रजी कादंबरी आहे. हे तर नाटकाचं पुस्तक आहे. पण ही तर तुमच्या वर्गाची नाहीये ना, मग ती घेऊन तरी काय करणार? हो, मग काय झालं रमा? पुस्तकं असतात. येत त्याची नाहीयेत म्हणून काय झालं? आणि तसंही मी कॉलेजला तर जात नाहीये. जोपर्यंत कॉलेजला जाऊन अभ्यास करत नाही तोपर्यंत जे पुस्तक हाती लागेल ते वाचेल. चला हे घेऊन जाऊयात. चल, ते पण उचलून घेऊन या. चालले सोडून. पुरंजन भाऊ, मी फुलियाजींचा खूप आदर करतो.
पण मला त्यांच्यासोबत संसार नाही थाटायचा आहे. जेव्हा फुलियाजी रडतात ना, तर वाटतं की त्यांचे अश्रू पुसावे, आणि जेव्हा त्या उपाशी असतात ना, तेव्हा असं वाटतं की त्यांना जेवू घालावं. झोप. आणि आता गपचूपपणे इथून निघून जायचं. तुझा आणि माझा विषय आता संपला आहे. आणि जर का तू नाही गेलीस तर सकाळी तुझं सामान घेऊन तुला हाकलून देईल. मंगेशजी, तुम्ही खूप चांगले माणूस आहात. फुलियाजी, सोडा हे सगळं. माझी बायको म्हणायची की मी खूप चांगलं जेवण बनवतो. घ्या, तुम्ही पण चाखून बघा कसं बनवलं ते. या. मंगेश, ही जी काय तू हिला एवढी सहानुभूती दाखवतोयस ना, सगळं माहिती आहे मला की हे कशासाठी करतोयस तू. असं काय बघतोस? खरं तर बोलतोय. हे बघ जोखू, वायफळ बोलू नकोस. तू जाऊन जेव आणि आम्हाला पण जेवू दे. जाऊ कशाला? जवळ एवढी बेशर्मी तुम्ही केलीच आहे तर हो, मग मी- आहोत आम्ही बेशरम. आणि एकटे मंगेशजी नाही आहेत जे माझी इज्जत करतात, माझी काळजी घेतात. मी पण मंगेशजींची तेवढीच इज्जत करते आणि तेवढीच चिंता करते. झालं झालं का? हेच ऐकायचं होतं ना? ऐकलं? आता जा फुटा इथनं. अरे तू किती बी उडून ताळून सांग मला, पर मला सगळं माहिती आहे. काही तर नेमका काय खेळ चालला होता तो. मी सांगत होते ना की तुझ्या बायकोचे चरित्र चांगलं नाहीये. आता हिने स्वतःच्याच तोंडाने सांगितलं. हो, नाहीये माझं चरित्र चांगलं. काय करू? बोल. नाही बोल. हवं तर आता आमच्या सगळ्या चालीला इथं बोलून सांगू की हो, मला मंगेशजींची काळजी आहे. बोल, काय करणार? बोल. फोन करून टाकेल तुझा. नूतन, घेऊन जा तुझ्या नवऱ्याला इथून. चला इथून. सोडा हे सगळं. मंगेशजी, या दुनियेत सगळ्या गोष्टींचा इलाज आहे, पण कुण्याचा डोक्यात संशयाचा किडा घुसला ना, त्याचा काही इलाज नाहीये. चला, आपण जेवण घेऊ. द्या इकडं. मी ही सगळी पुस्तकं ठेवते, तुम्ही एक एक करून वाचा. नाही, या पुस्तकांना असंच माझ्याजवळ राहू दे. राहू दे. ही भीमची लहानपणापासूनची सवय. जेव्हा पण नवीन पुस्तकं येतात ना, तर थोडे दिवस पुस्तकं सोडतच नाही. राहू दे. पुस्तकं समधी तुझी पुस्तकं आहेत. वाच जेवढं वाचायचंय तेवढं. आई, फक्त फारम न भरू दिल्यानं भीमभाऊ शिक्षण नाही सोडणार. बरं झालं असतं की सैन्याची नोकरी केली असती. आई, मी काय म्हणते, तुम्ही नरोत्तम जोशींना भेटून यांच्यासाठी एक अशी नोकरी शोधा जी भीमभाऊ करतीलच. बरोबर बोलतीस. मी उद्याच जाते आणि नरोत्तम जोशीला जाऊन भेटते.